कार्य शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालय कागल कोल्हापूर यांच्याशी आम्ही संपर्क साधला. अवयव दानाच्या चळवळीत मोलाचं योगदान आहे. डॉक्टर डिसूजा हे फेडरेशन ऑफ ऑर्गन आणि बॉडी डोनेशनचे माजी सदस्य आहेत आणि त्यांनी स्वतःच्या अवयव आणि देहदानाची नोंदणी केलेली आहे. तर आता आपण डॉक्टरांशी बोलूया. हॅलो डॉक्टर, नमस्कार. गप्पा गाडी कार्यक्रमात स्वागत आहे. सर, सध्या चुक चुक जिओ हे अवयवदान अभियान सुरू आहे, तर याविषयी आम्हाला सांगाल का? डॉक्टर अवयवदान म्हणजे आपण जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयव किंवा वृत्ती गरजू रुग्णाला देणे. अवयव म्हणजे ऑर्गन आणि वृत्ती म्हणजे टिश्यू. त्या भारत सरकारने एक कायदा पारित केलेला आहे, कोटा कायदा म्हणतात, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ऍक्ट. त्या अंतर्गत आपण काम करू शकतो. ते गरजू रुग्णांना त्याचा लाभ. एका अवयव काढल्यामुळे 8 जणांना नवीन आयुष्य मिळू शकते. जसे की हृदय, कृत्रिम, डोळे अशा अनेक अवयवांची आज रुग्णांना गरज आहे. आपण फक्त याचा उपयोग म्हटले आपल्या जाण्यानंतरही कोणाचे तरी प्रत्यक्ष होऊ शकते, हे त्या ज्ञानाचे वाक्य आहे. सर्वात मोठा गैरसमज लोकांच्यामध्ये जो आहे तो म्हणजे अवयव काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे शास्त्रीय व सन्मानाने केली जाते की नाही. हे सगळं काम फक्त डॉक्टर करत असल्यामुळे ती शास्त्रोक्त पद्धतीनेच केली जाते आणि ती सन्मानानेच केली जाते. शरीरावरती कोणताही असा विद्रूप करणारा फलक दिसत नाही. ते अवयव दाखले असतात, त्यांच्या शरीरावरती पण दिसत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची संमती. म्हणूनच हा विषय आपण घरात कुटुंबियांना अधिक बोलला पाहिजे की आपण अवयवदान करू इच्छितो हे कुटुंबियांना समजलं पाहिजे. कारण का काही अवयवदान हे मृत्यूनंतर सुद्धा केले जाते. मला सांगितलं पाहिजे माझ्या मृत्यूनंतर मी अवयवदान करेन, ते असे सांगितले तर तुम्हाला त्याची कल्पना येते की मृत्यूनंतर शरीराची स्वामित्व हे कुटुंबियांकडे